नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर राजाभाऊ धायगुडे. आज आपणाला BA प्रथम वर्षातील काव्यात्मक साहित्य या अभ्यास पत्रिकेतील काही अभ्यासक्रमाचा आपणाला अभ्यास करावयाचा आहे. तर कोणीकडून कोणीकडे ही केशवसुतांची कविता आज आपण पाहणार आहोत. मित्र हो, प्राचीन कविता ही संत, पंत आणि तंत या तीन प्रकारामध्ये आपणाला दिसून येते. संत म्हणजे संताचं वाङ्मय, पंत म्हणजे पंडिती वाङ्मय आणि तंत म्हणजे शाहिरी वाङ्मय. पण केशवसुतांनी नंतर जी कविता लिहिली ही यापेक्षा वेगळी आहे. प्राचीन कविता धर्म अध्यात्मात गुंतून पडलेली होती, पण केशवसुतांनी पूर्णपणाने कवितेत बदल केलेला दिसून येतो. अशा या केशवसुतांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या छोट्याशा खेडेगावी 7 ऑक्टोबर 1866 रोजी झाला. त्यांचं पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत असं म्हणतात. मित्र हो, केशवसुतांचं शिक्षण पुणे या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालं. आजही त्या शाळेला केशवसुतांची शाळा म्हणून तिचा उल्लेख केला जातो. असो मित्र हो, आधुनिक मराठी कवितेचे जनक असं केशवसुतांना म्हणतात. कारण मराठी कवितेत क्रांती नसून उत्क्रांती करण्याचा प्रयत्न केशवसुतांनी केलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. मराठी कवितेचा चेहरा मोहराच बदलण्याचं पहिलं काम कोणी केलं असेल तर ते म्हणजे केशवसुतांनी केलं. कारण मराठीत नवीन नवीन विचार, फॉर्म्स केशवसुतांनीच आणले. नुसते आणले नाही तर ते रूढ केले. मराठी कवितेत नव्या जाणीवा, इतकंच नाही तर निसर्गविषयक कविता, गूढ गुंजनात्मक कविता, प्रेमविषयक कविता आणि सामाजिक कविता असे कवितेचे विविध प्रकार म्हणा केशवसुतांनी मराठीत आणल्यामुळे आधुनिक मराठी कवितेचे जनक अशी त्यांना उपमा दिली जाते. मित्र हो, मराठीतील एक युग प्रवर्तक कवी म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांचा सन्मान केला जातो. मराठी काव्याला नवा आशय प्राप्त करून देण्याचं काम पहिल्यांदा कुणी केलं असेल तर ते म्हणजे केशवसुतांनी केलं आहे. आणि अशा या केशवसुतांची आज आपणाला कोणीकडून कोणीकडे अशा पद्धतीची कविता लक्षात घेणार आहोत. तर केशवसुतांनी कवितेतून रूढी, अंधश्रद्धा, परंपरा, विषमता, जातीयता यावर हल्ले चढवले. इतकंच नाही तर सुनीत रचना हा प्रकार मराठीमध्ये त्यांनी आणला. खरं तर त्यांना ओड ऑन इंटिमेशन ऑफ इमॉरलिटी या कवितेवरून अनेक कविता सुचलेल्या आहेत. त्यांचा नवा शिपाई असेल किंवा तुतारीसारखी कविता आजही आपण वाचली तर तेव्हा केशवसुतांचा विचार आजही आपल्याला उपयोगी आहे हे लक्षात येतं. कारण त्यांचा नव्या मनूचा, नव्या दमाचा शूर शिपाही आहे. कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे, ब्राह्मण नाही, हिंदू नाही न मी एक पंथाचा. हे सांगताना केशवसुतांना जात, धर्म, पंथ हे आवडत नाही. त्याच्या पलीकडं त्यांचे विचार आहेत. आणि हा एक विचार म्हणा कवितेतून केशवसुतांनी आपल्याला मांडलेला दिसून येतो. तर केशवसुतांनी मराठी कवितेला एक नवे वळण, आधुनिक वळण म्हणा लावण्याचा प्रयत्न तर केलाच, परंतु आधुनिक मराठी कवितेमधील जे सारे प्रवाह आहेत हे खरे तर त्यांच्याच कवितेपासून सुरू झालेले आपणाला दिसून येतात. मग त्या दृष्टिकोनातून झपुर्झा कविता असेल किंवा घराकडी गोष्टी घराकडीला असेल किंवा प्रशंसा, अशा अनेक कविता म्हणा केशवसुतांच्या प्रसिद्ध कविता आहेत. आणि मराठी कवितेतील जुने संस्कृत वळणाचे संकेत
केशवसुतांनी बाजूला सारले आणि नव्या वळणाची कविता केशवसुतांनी पहिल्यांदा लिहिलेली आहे. इतकंच नाही तर एक व्यक्तिगत अनुभव भावना प्रकट करणारी कविता केशवसुतांनी आणली. इतकंच नाही तर सामाजिक ज्या अनिष्ट रूढी, मग सांगितलं मी, अनिष्ट रूढी असतील, प्रथा असतील, परंपरा, याविषयी रणशिंग फुंकण्याचं काम केशवसुतांनी केलं. दुसरी गोष्ट अशी आहे की निसर्गाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी केशवसुतांनी लाभली होती आणि तेव्हा त्या निसर्गविषयक कवितेचं एक वैशिष्ट्य मराठी कवितेत आलेलं आपणाला दिसून येतं. महत्वाचे म्हणजे मराठी कवितेत त्यांनी ज्या ज्या गोष्टी आणल्या त्या आपण आता या कवितेमधून लक्षात घेणार आहोत. तर मित्रहो, त्यांच्या बऱ्याच अशा कविता प्रसिद्ध आहेत. भाव कविता, भावपूर्ण, संवेदनशील आणि विचारगर्भ अशा स्वरूपाच्या कविता आपणाला दिसून येतात. समाजातील अन्यायाविरुद्ध बंडाचा झेंडा उभारण्याचा संदेश त्यांची कविता वाचकांना देते पहा. आणि पण दुर्दैव असं आहे मित्रहो की खरंच केशवसुतांना अल्पायुष्य लाभलं. 40-41 वर्षामध्येच तेव्हा केशवसुतांचा मृत्यू झाला. आणि तेव्हा जरी केशवसुत गेले असले तरी मोजक्याच कविता म्हणा जरी त्यांच्या असतील तरी पण त्या असे समृद्ध असणारे आहेत. मराठी सारस्वतात त्यांचं नाव अजरामर राहील अशा कविता केशवसुतांनी लिहिलेल्या आपणाला दिसून येतात. तर आपणाला केशवसुतांच्या जी कविता आज आपण पाहणार आहोत, ज्या कविता पाहायच्या आहेत त्यापैकी पहिली कविता कोणीकडून कोणीकडे अशी आहे. कोणीकडून कोणीकडे, इकडून तिकडे म्हणती गडे, येथून तेथे मागून पुढे, हे तर नित्यच कानी पडे, पण समाधान का कधी तयाने घडे, जीव लगे. कोणीकडे ग कोणीकडून, तिमिरामध्येच तिमिरातून, तिमिर म्हणजे अंधार, घडीभर पडे मध्येच ऊन, अभ्री तेही जाते उडून, हृदय हे उले त्यामुळे निराशा जडून, जीव लगे. भोगांची अवशिष्टे तुसे, घशात खुपती लागे पिसे, मागे पुढे न काही दिसे, संशय डोही नौका फसे, मग वदे हरे राम रे, करावे असे कसे, करावे कसे, जीव लगे. गोत्यात अशा आलो कुठून, कोठे जाईन कैसा सुटून, असे विचारी जेव्हा झटून, भ्रम बुद बुद तो जातो फुटून, मग हा विभिन्नच दिशे दृष्टी पालटून, जीव लगे. शून्य म्हणू जे मागे पुढे, त्यातून दीप्ती दृष्टी पडे, मधला उजेड तिमिरी दडे, निज धामाहुनी आलो गडे, तर ऋणे फेड चल सुखे स्वधामाकडे, जीव लगे. मित्रो, या ठिकाणी त्यांची कविता संपते. आता आपणाला केशवसुतांनी या कवितेतून काय सांगितलंय तो महत्वाचा भाग इथे लक्षात घ्यायचा आहे. तर मित्रहो, प्रस्तुत कवितेत परंपरेने चालत आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, रूढी आहेत, परंपरा आहेत, प्रथा आहेत, अंधश्रद्धा असतील, तेव्हा त्याचं सिंहावलोकन कवीनं या कवितेतून केलेलं आहे. आणि मग आपण अशा रूढींचं जे पालन करत आलेलो आहोत, मागच्या पिढीनं केलं, परत आपण त्याच रूढींचं पालन करतो पहा. मग हे असं का करतो असं कवीला मनात प्रश्न पडलेला आहे. आपण रूढी पद्धतीनं जगतो, मग समाधान का मिळत नाही, ही एक गोष्ट कवीला अस्वस्थ करते. आणि मग तेव्हा एखादे कूटकोडे सोडविण्यात व्यस्त असावे असाच कवी तेव्हा म्हणजे असंच कवीचं झालेलं आहे. एखादं कोडं आपण सोडवितो, कूटकोड प्रयत्न करतो, सतत प्रयत्न करतो ते कोडं सोडविण्याचा आणि त्यामध्ये व्यस्त असतो पहा. आणि मग तसाच कवीचं या ठिकाणी झालेलं आपणाला दिसून येतं. आणि मग तेव्हा आपला प्रवास तिमिरातून तिमिरातच होत आहे असं कवीला जाणवतं, तो काव्यामधून सांगतो पहा. आणि म्हणून तेव्हा त्या दृष्टिकोनातून आपणाला कवीला पडलेलं कोडं त्याची एक उकल कवी करण्याचा प्रयत्न करतो पहा.
म्हणजे सांगायचं काय की जीवनातील जी गुंतागुंतीचे प्रश्न आहेत त्याची उकल करण्याचा कवी प्रयत्न करतोय, हा कवितेचा मुख्य विषय आहे. आणि म्हणून तेव्हा एकंदरीत मानवी जीवनातील ज्या काही समस्या असतील, प्रश्न असतील, जटिल प्रश्न म्हणून वाटलंच तर ते जे आहेत तेव्हा ते सोडविण्याचा प्रयत्न म्हणजे कुटकोडे सोडविणे होय असं कवी म्हणतो. आणि म्हणून कुटकोडे सोडण्यात माणूस अडकून जातो, पहा, अडकून पडतो, अडकून जातो. बरेच दीर्घकाळ मनात ते कोडे सुटत नसतं आणि त्याच्या विचारात माणूस एक झपाटल्यासारखा अडकून पडतो असं कवी म्हणतोय. आणि शेवटी मग प्रयत्नांती परमेश्वर असंही म्हणतो, पहा. पण ज्या वेळेला बऱ्याच वेळानंतर ते कोडं सुटतं त्यावेळेला ते त्याचं जे त्या माणसाचं व्यक्तीचं झपाटलेलं पण असतं त्यातून तो सुटका होते त्याची, म्हणजे कोडं सुटल्यानंतर. आणि असंच पद्धतीनं ही अवस्था कवीने आपल्या कवितेतून सांगितलेली आहे, अनुभवलेली आहे. तर महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे जीवनातील पूर्वापार चालत आलेल्या ज्या रूढी आहेत, गोष्टी आहेत, ज्या आचार पद्धतीचा आपण स्वीकार करतो, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे असा हा विचार चालत असतो. आणि मागे मात्र चालत आले ते पुढे चालवायचे का असं कवीला वाटतं. आणि म्हणून तेव्हा एकंदरीत त्याचं सिंहावलोकन कवीने या कवितेतून केलेलं आहे. पण हा गुंतागुंतीचा प्रश्न कवी मनात कसा घर करून बसलेला आहे आणि मग तो सोडविण्यासाठी कवी आपल्या कवितेतून एक विचार मांडताना आपल्याला दिसून येतो. रूढी पद्धतीनं आपण जगतो, मग समाधान का मिळत नाही असा प्रश्न पडलेला आहे. ही बोचमना कवीला अस्वस्थ करते. आणि एखाद्या माणसाचं चितकूट कोडे सोडविण्यात व्यग्र असावा किंवा त्याच्यामध्ये अस्वस्थ व्हावा, तसंच कवीचं झालेलं आहे. म्हणजे तिमिरातून तिमिराकडे जायचं का असं कवीला वाटतं, पहा. आणि म्हणून तेव्हा क्षणिक असा एक आपल्या पदरी एक निराशा म्हणा कवीला पहिल्या काव्यातून ओळीतून म्हणा आलेली आपल्याला दिसून येते. परंतु पुढच्या काव्यातून आपल्याला ओळीतून असा एक कवी सांगतो, जसं संभ्रम गर्तेत कवीची एक म्हणजे कवीची मनरूपी नौका संभ्रमामध्ये अडकून पडलेली आपल्याला दिसून येते. पण कवी विचार मंथन करतो, पहा. आणि मग प्रयत्नांती परमेश्वर अशा पद्धतीनं असं म्हणून नंतर त्याला हे कोडं सुटतं. ज्या गोष्टीच्या शोधासाठी कवी प्रयत्न करतो त्याला तिथं यश मिळतं, मित्र हो. आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर कवीला सापडलेलं आहे. आणि तेव्हा मग प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर त्याच्या मनातले जे भ्रम असतो त्या भ्रमाचे बुडबुडे दूर झाले आणि वेगळाच अर्थ कवीच्या हाती आला. आणि त्यावेळेला कवीला आनंद झाला, मित्र हो. आणि तो म्हणतो, आहा, अशा पद्धतीनं उच्चार त्याच्या मुखातून पडतात, पहा. आणि या उद्गारातून त्याला झालेला आनंद व्यक्त झालेला आहे. मित्र हो, हे सर्व संशय पटल त्याच्या मनामध्ये जे घर करून बसलेलं असतं, जोपर्यंत ते कोड्याचं उत्तर सापडत नाही. पण ते कोड्याचं उत्तर सापडल्यानंतर तेव्हा त्याचा संशय पटल दूर होतो, पहा. आणि गोत्यात आपण कसे आलो, पहा, किंवा आपण गोत्यात कसे येतो. आणि त्याचं उत्तर सापडल्यानंतर त्याचा कवीला झालेला आनंद हा या कवितेचा आशय म्हणावा लागतो. इतकंच नाही तर एक आपल्याला शून्यवत वाटायला लागतं, पहा. शून्यातही एक दिव्य ज्योत असल्याचं स्पष्ट कवीला जाणवलं. मग कवी म्हणतो, अंधार दूर झाला, प्रकाश प्रभा फाकली, असंच कवीला आपल्या काव्यामधून सांगायचे. आणि प्रश्नाचं उत्तर मग कवीला सापडलं. आणि मित्र हो, ते उत्तर कोणतं आहे तर लक्षात घ्यायचं की निजधामातून आपला प्रवास सुरू झाला. निजधामातून आपला हा प्रवास सुरू झालेला आहे आणि तो सुख प्राप्ती देऊन स्वधामात संपला, स्वतःच्या धामात स्वधामात संपला.
म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की समाधान हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे, समाधान हेच जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे असं कवी या ठिकाणी सांगतो पहा. आणि समाधान प्राप्तीचा जो मार्ग आहे हा मित्र हो तो शोधायचा असतो, शोधल्याशिवाय सापडत नाही. आणि हा शोध सातत्यपूर्ण असेल तरच ते सत्य आपणाला सापडते. आणि ते सत्य कवी सांगतो की समाधान कुपी आपल्या हृदयातच असते. हृदय हेच निजधाम आणि हृदय हेच सुखधाम असं कवी म्हणतो. हृदयाची ओळख हेच जीवनाचे एक पूर्णत्व आहे असं कवीला या कोणीकडून कोणीकडे या कवितेतून सांगायचंय. तर महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्येच सुख आहे, यामध्येच एकंदरीत जे काही सर्व आहे असं कवी सांगतो पहा. आणि हा जो भ्रम असतो तो भ्रम कवीचा निघून जातो आणि सत्सद विवेक बुद्धीचा कोल घेतल्यावर कवीला हे सुख सापडतं, गवसते. आणि जुन्या रूढीतील जो नवा अर्थ आहे तो जुन्या रूढीतील नवा अर्थ कवीला जाणवतो, सापडतो. आणि तो विचार आपल्या काव्यामधून कवीनं सांगितलेला आपणाला दिसून येतो. तर अशा पद्धतीनं केशवसुतांची एक आपल्याला बराच विचार सांगणारी कविता आपणाला दिसून येते. फार सोपी, सहज लक्षात येईल अशा पद्धतीची कविता आहे पहा. आणि अशा पद्धतीनं त्यांना एकंदरीत संभ्रमावस्थेत अडकलेली कवीची मनस्थिती आणि त्यातून सुटका होते पहा. कवीला उत्तर सापडतं आणि तेव्हा कवीला एक आनंद होतो पहा. तो आनंद कवीने आपल्या या कवितेमधून सांगितलेला दिसून येतो. तर मित्रहो, या ठिकाणी आपण थांबूया. नमस्कार.